रामकृष्ण हरी. पुण्यामध्ये वारीचं आगमन झालेलं आहे. वारकऱ्यांचं स्वागत करताना सर्वच मंडळी आपल्याला दिसते. यामध्ये तृतीयपंथीय महिला भगिनी देखील अजिबात पाठीमागे नाहीये. यांच्या वतीनं देखील दरवर्षी वारकऱ्यांचं स्वागत करण्यात येतं. पुण्यामधील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं दरवर्षी वारकऱ्यांचं स्वागत मोठ्या उत्साहात होताना दिसतं. त्यांची सेवा करण्यात येते. आपण अधिक जाणकारी जी काय आहे, अधिक जी काही माहिती आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. नक्की त्यांच्या पद्धतीने, कशा पद्धतीने ते त्यांची काळजी घेतात, कशा पद्धतीने त्यांना दरवर्षी सेवा करण्याचा त्यांचा जो काही योग आहे तो कशा पद्धतीने ते सेवा करतात याविषयीची अधिक माहिती घेऊया. राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे पुसत गोंगडी वाला ग, राधे तुला पुसत गोंगडी वाला ग. बलिंद्र माता मुक्त जलाळी कारुण सिंधू भवदुःखहारी तुझी विण शंभो मज कोण तारी पार्वती शिव हर हर महादेव. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या गुरु आता आपल्या सोबत आहेत. गुरु रंजिता नायक. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगाल ताई, दरवर्षी आपण बघतोय की विविध पद्धतीने प्रत्येक जण सेवा करताना दिसतो वारकऱ्यांची, आणि याच माध्यमातून आपण देखील दरवर्षी सेवा करताय. काय सांगाल या सेवेच्या माध्यमातून? ही सेवा वारकर रामकृष्ण हरी ही सेवा माझे गुरु करत होते. त्याच्यानंतर ह्या पदावर मी 25 वर्ष झाले मी करते. आता ही मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट चालू गेले 7 वर्ष झालं. ह्याच्यानंतर हे जे सदस्य आहेत मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे, ह्याच्यानंतर हे करतात काय असंच आशीर्वाद द्यावून दे, पुढे असंच परंपरा चालवत राहतील हेच सांगणं आहे माझं. जे पुणेवासी जे आम्हाला दान देतात त्याच्यातून मी जमा करून या वारकऱ्यांची आम्ही वर्षाला सेवा करतो. काय ह्याच्यानंतर बी असंच हे परंपरा चालू दे, हेच आमच्या पुणेवासीला आशीर्वाद लागून दे. काय त्यांची मुलं बाळ सुखात राहून दे, हेच आम्ही आशीर्वाद करतो त्यांचा. ट्रस्टच्या अधिकारी आता आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. रमोला गुरु असं नाव आहे त्यांचं. काय सांगाल मॅडम, तुम्ही दरवर्षी बघतोय, तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असता, सामाजिक कार्यात देखील असता आणि वारी आल्यावर देखील आपण सेवा करताय. काय सांगाल? मी रमोला गुरु मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहे आणि आमचे गुरु, आमचे मालक रंजिता नायक हे आमचे गुरु आहे, जे आमच्या या सगळं कार्यक्रमचे मेन आहे. आणि आम्ही दरवर्षी वेगळं वारकऱ्यांना जेवण घालायची आम्ही कोशिश करतोय. तसेच निर्जय, काय सांगाल ताई, आपल्या माध्यमातून सर्वच जण सुंदर असा उपक्रम राबवत आहे. काय सांगाल? नमस्कार. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे दरवर्षी जेवण असते वारकरी लोकांना. तसंच आज पण जेवण आहे. वारकरी लोक जेवणाचा आनंद घ्यावा. आज आम्हाला असं वाटतंय की वारकरी लोकांचं एवढं सेवा चालू आहे की आमची नानी दरवर्षी नाही का जेवण हे करतात. साधू संत येत आहे घरात तोची दिवाळी दसरा या वृत्तीप्रमाणेच मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट ही दरवर्षी वारकऱ्यांना महाप्रसादाचं आयोजन करत असते. याही वर्षी आयोजन केलेलं आहे. पूर्ण भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे. आणि जे आमचे आधारस्तंभ आहेत रंजिता नायकजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जातो. आणि यामध्ये सर्व आमचे जे पारलिंगी महिला आहेत, तृतीयपंथी समाज आहे, त्यांचं खूप सहकार्य आहे. आज हे सर्व स्वयंपाक असेल हा सर्व आज त्यांनी बनवलेला आहे आणि आज पंढरीमय वातावरण झालेलं आहे आज आमच्या मठामध्ये. नमस्कार, मी लाची पुणे कम्युनिटी प्रेझेंटेटिव्ह. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट गेली 25 वर्ष ही परंपरा हे करत आहे आणि याही वर्षी संपूर्ण पुणे आपलं वैष्णव संप्रदायाने दुमदुमला आहे. सालाबारप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व लोकांना भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा असा चालत राहावा अशी श्रींच्या चरणी, आमच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे प्रकरण चालू आहेत, जसं की हुंडाबळी झालं किंवा बेटी बढाओ बेटी बचाओ, याला आम्ही या गोष्टीला आम्ही पुरजोर विरोध करतो की मुलींनाही शिकण्याची संधी द्या, कारण तेही आपल्या समाजाचा एक घटक आहेत. खूप आनंद होतो आम्हाला. आम्ही हर वर्षी करतो. आमचं मंगलामुखी खूप आनंदाने आम्ही त्याचं स्वागत करतो. हे आमचं भंडारा करतो मंगलामुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे. आमचा खूप आम्ही आनंदाने त्यांचं स्वागत करतो. आम्हाला खूप आनंद होतो त्यांचं करण्याचा.
नमस्कार, माझं नाव कादंबरी आहे. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत सामाजिक उपक्रम हे आम्ही दरवर्षी घेत असतो. त्याच प्रमाणे वारकरी संप्रदायासाठी अन्नदान हे श्रेष्ठ दान. खरं तर असं म्हणतात की वारी आली म्हणजे उत्साह आला, वारी आली म्हणजे माऊली आली, वारी आली म्हणजे सर्व धर्म समभाव, सर्व जातीय, सर्व पंथांचे लोक आज आपण एकजुटीने रस्त्यावरती आपल्याला चालताना दिसतात आणि एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. आणि खरंच वारीसाठी आम्हाला पण समाजामध्ये काहीतरी सेवा करण्याची मुभा मिळते आणि यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खरोखरीच एक परमानंद आणि माऊली भेटल्यासारखं आज आम्हाला इथे कायम वाटतं. आणि मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष आमच्या रमोला देवासीजी आणि आमचे संस्थापक श्री रंजिता नायक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम रुजू करण्यात येतो दरवर्षी. वारकऱ्यांची सेवा करण्यात तृतीयपंथीय ज्या काही महिला आहेत त्या अजिबातही पाठीमागे नाही आणि स्वतः त्या चुलीवरती आपण बघतोय स्वतः त्या चुलीवरती बसून इथे स्वतः भाकरी करताना दिसत आहेत. काही तर ताई आहेत त्या सकाळपासून भाकरी करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. काय सांगाल ताई, आपण दरवर्षी हा उपक्रम राबवतो आणि आज तुम्ही सकाळपासून भाकरी करताय, काय सांगाल? सगळे नमस्ते. हमें सबकी वजह से सवेरे में 8 बजे आके सबके लिए वारकरी लोगों की वजह से सबके लिए हमारे सब किन्नर समाज मिलके भाकरी बना रहे सबके सेवा के लिए. ताई आता सुंदर अशी भाकरी करतायत. त्यांना वारकऱ्यांची सेवा करण्याचा आनंद त्या घेत आहेत. ताई काय सांगाल, तुम्ही एवढे सकाळपासून घाम येतो एवढा आणि तुम्ही या भाकरी करतायत, सगळ्या वारकऱ्यांची सेवा करताय, काय सांगाल? आम्ही मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही आमचा परिवार आहे. आमच्या समाजापासून आम्ही वारकऱ्यांना आम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आम्ही असं भाकरी तापून सगळं वारकऱ्यांची सेवा करत आहे. जसं ते जाऊन आमच्या पंढरपूरला विठ्ठलला जाऊन आमच्यासाठी सर्वांसाठी प्रार्थना करू दे म्हणून हेच आमची अपेक्षा आहे. हेच आमचं मनातलं इच्छा. सर्वजण एकच आहेत. सर्वजण समानतेची वागणूक आणि समानता जी काय आहे ती आपल्याला बघायला मिळते. सगळेजण स्वतःच्या हाताने हा स्वयंपाक बनवतात. सर्व तृतीय महिला आहेत. या सर्व तृतीयपंथीय महिला आपण बघितलं तर किती आनंदामध्ये हा सगळा स्वयंपाक करतात आणि वारकऱ्यांची सेवा करताना दिसत आहेत. अशी सेवा ही नेहमीच पुण्यामध्ये वारकऱ्यांकडून होताना दिसते. ताई काय सांगाल, आपल्या माध्यमातून आज सगळेजण सेवा करताना दिसत आहेत? ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जाती आहे, तसं आमच्या किन्नर समाजामध्ये सुद्धा ही कुठलीही जात नाही, कुठलाही धर्म नाही, कुठलाही पक्ष नाही. बिगर आम्ही निस्वार्थपणे आम्ही किन्नर समाज दरवर्षी गेल्या काही वर्षापासून हे वारकरी हे सेवेचं काम आम्ही करत आहोत. आमचे प्रमुख त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा कार्यक्रम दरवर्षी राबवत आहोत. ज्याप्रमाणे सगळ्यांना पुंडलिकाने सर्वांना आशीर्वाद दिलाय, तसंच आमचा मोलाचा हात हा पण आमचाही हात सर्वांना लागावा हीच आमच्या सर्व किन्नरांची अपेक्षा आहे. नक्की असं कुठलंही क्षेत्र नाही की तृतीय बांधव त्याच्यामध्ये नाहीयेत. सगळ्या क्षेत्रामध्ये ते आहेत आणि वारकऱ्यांची सेवा करताना जर बघितलं तर सगळेच जण इतके तल्लीन होऊन आज वारकऱ्यांची सेवा करतात. आपण बघू शकतोय की इथे सर्वजण वारकरी बांधव अन्नप्रसादाचा लाभ घेत आहेत. सर्वजण त्या माध्यमातून अतिशय सुंदर असा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. सर्वजण मोठ्या आनंदाने या अन्नप्रसादाचा लाभ घेत आहेत. सर्व तृतीयपंथीय बांधव या माध्यमातून सर्व वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला दिसत आहेत आणि सुंदर असं नियोजन करण्यात आलेलं आहे. दरवर्षी हा स्तुत्य उपक्रम यांनी हाती घेतलेला आहे. ನಮಸ್ತೆ. ಎಲ್ಲರೂ ನಾವು ಪಂಡ್ರಾಪುರ ಪಾಲ್ಕಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಜನರು ಕಿನ್ನರ್ ಸಗಳೆ ಎಲ್ಲರೂ ಕಲ್ತಿ ರೊಟ್ಟಿ ಮಾಡಾಕತ್ತೇವಿ. ಎಲ್ಲರೂ ಬೆಳಗ್ಗೆ 7 ಗಂಟೆಗೆ ಬಂದು ರೊಟ್ಟಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. रामकृष्ण हरी. कमीत कमी 5-6 वर्षापासून आम्ही नांदेड जिल्ह्यातील रोकडेश्वर भरणी मंडळाची दिंडी असून कमीत कमी 5-7 वर्षापासून इथे येत आहेत. तृतीयपंथी लोकांकडून आम्हाला खूप सेवा करतात. किन्नर समाजाकडून आम्हाला भेटते दरवर्षी कमीत कमी 5-7 वर्ष. आमदार हेमंतजी रासने हे देखील या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्टच्या इथे आलेले आहेत. आपण त्यांच्याकडूनही जाणून घेतोय. काय सांगाल, विविध माध्यमातून वारकऱ्यांची सेवा केली जाते आणि तृतीयपंथीय महिला भगिनी देखील यामध्ये पाठीमागे नाहीयेत. आपण देखील इथे आला, त्याचा एक हिस्सा झालात, काय सांगाल? आज या ठिकाणी दोन्ही ज्या पालख्या आहेत, संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा यांच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे. आज त्यांचं आगमन पुण्यनगरीत होईल. या 3 दिवस संपूर्ण पुण्यनगरी ही पूर्ण भक्तिमय झालेली असते. आज, उद्या आणि परवा ज्यावेळेस तिचं प्रस्थान होतं त्यावेळेस येणाऱ्या लाखो भाविकांचे
जे वारकरी आपले आहेत त्यांच्या वैष्णव त्यांच्या सेवेकरता प्रत्येकजण हिरारीने भाग घेतो. मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी ह्या वारकऱ्यांकरता भोजनाची व्यवस्था केली जाते. अजून सामाजिक उपक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर केले जातात. परंतु हे जे आपले संस्कार आहेत, ही जी वारी आहे, वर्षानुवर्ष त्याचे चाललेलं आहे, ह्याच्यात तर आपल्या प्रत्येकाचा सहभाग अतिशय मोठ्या पद्धतीत असतो. त्या ह्याच्यात मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थेशी माझा गेले अनेक दिवस झालं अतिशय घरगुती संबंध माझे या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. ज्यावेळेस मी 2 वेळा इथं निवडणुकीला उभा होतो, 2 वेळेस या ठिकाणी येऊन या सगळ्या माझ्या बंधू भगिनींचा आशीर्वाद मी घेतले आणि त्याचा मला उपयोग झाला. आज ते चांगल्या पद्धतीने समाजात काम करत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी वारकऱ्यांची सुद्धा सेवा ही त्यांच्या माध्यमातून केली जाते. अनेक वर्ष केली जाते आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा होणं, समाजाला आशीर्वाद देणं, आज आपण समजतो हे परमेश्वराचा अंशच आहे. परमेश्वराने दिलेली एक त्यांना वरदान आहे. त्यांचा आशीर्वाद ज्याला लाभतो, त्यांच्या हातातनं ज्यांची सेवा होती त्यांचं नक्की कल्याण होतं आणि हा मला सुद्धा अनुभव आहे. त्यामुळे ह्या मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व अध्यक्ष, पदाधिकारी, विश्वस्त या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशीच सेवा त्यांच्या हातून कायम घडत जाऊ. आधी सुरुवात गावापासून करू. अंबड तालुका, जालना जिल्हा, इथून आम्ही हमेशा करता येतो. इथे जेवणाची व्यवस्था असते आमची. दरवर्षी इथं जेवण व्यवस्थित करतो. 80 नंबर दिंडी. त्या दिन काय नाही, चांगलं वाटतंय. दरवर्षी येतो तिथं. जेवण वर्षाताईचं असते आम्हाला. दरवर्षी 5 पक्वान असते जेवायला. दरवर्षी आम्ही इथंच जेवायला येत असतो. चांगले स्वागत करतात आमचं. चांगलं आम्हाला वाटते. आम्ही दुसरीकडे जेवायला जात नाहीत, इथंच जेवायला येतात दरवर्षी. आम्ही दरवर्षी पंढरपूरची वारी करतो पायी. या अनुताईचं यांचं रोज दरवर्षी आम्हाला जेवायला असतं. छान ते बी सगळ्या पद्धतीच्या भाज्या असतात, भाकरी असतात, पोळी असती, भात असतं, वरण असतं, सगळं काही असं व्यवस्थित. त्याचे धन्यवाद